नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण कस्टमरला मेहंदी कसं लावायचं ते पाहणार आहोत. हे बघा, हेड मेहंदी लावायचं आपल्याला. आधी व्यवस्थित विंचळून घ्यायचं. त्यानंतर ह्यांना फक्त टचअप करायचं होतं, म्हणजे पुढेच केस पांढरे झालेले होते. तर हे बघा, मधून भांग घ्यायचं. त्यानंतर मग हे असं लावायचे मेहंदी ब्रशने. आणि मेहंदी लावताना नेहमी हँड ग्लोव्स घालायचे आहेत, ॲप्रॉन घालायचं आहे. प्रोफेशनल वाटतो. तर आपलाही हाताला कलर येतो. ते बघा, असं पार्टिशन घेऊन हळूहळू मेहंदी लावायची. एकदम बारीक पार्टिशन घ्यायचे, जास्त पार्टिशन घ्यायचं नाही आहे. फक्त जर तुम्हाला पार्टिशन कसं घ्यायचे हे जर शिकायचं असेल तर मला कमेंट करा, मग मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करते की पार्टिशन कसं करायचं. हे बघा, प्रत्येक छोटं पार्टिशन घ्यायचे, त्याला मेहंदी लावायचे. असं ब्रशने लावायचे. आणि मेहंदी रात्री भिजत ठेवली होती मी, त्याचाही व्हिडिओ आहे, पण मी ह्याच्यात ॲड करायचं विसरली. मेहंदी कशी भिजवायची तेही मी व्हिडिओ अपलोड करेल. रात्री भिजवायची मेहंदी. हे बघा, स्टेप बाय स्टेप घ्यायचं आपल्याला. एका साईडनेच घ्यायचे, मधून भांग घ्यायचे. जो साईड तुम्ही घ्याल ना, पूर्ण एका साईडचं तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे. डाव्या बाजूचं घेतलं तर डाव्या बाजूचं कंप्लीट करायचं आहे, उजव्या बाजूचं घेतलं तर उजव्या बाजूची कंप्लीट करायचं आहे. हे बघा, आणि मग शेवटी कानाची तालं तर कस्टमरला कान पकडायला लावायचे, म्हणजे असं फोल्ड करायला. मग तिथून तुम्हाला मेहंदी लावून घ्यायची व्यवस्थित. आणि हां, कस्टमरला ॲप्रॉनला घालायचं विसरू नका, नाही तर मेहंदी सगळं त्यांच्या कपड्यांना वगैरे लागेल. ॲप्रॉन नसेल तर मग जुनी ओढणी किंवा जुना टावेल वगैरे असेल तर तो घाला, आणि तो म्हणजे पाठीवर घाला. मग त्यानंतर मेहंदी लावायला घ्या. हे बघा, मी आता ह्यांना आपला कान पकडायला सांगितलं आहे. त्यानंतर मेहंदी लावते कानाची इथून. हे बघा, हे असं व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायचे. आणि जास्त व्हाईट केस असतील, पांढरे केस झालेले असतील तर 2 ते 2.5 तास ठेवायचे. मिनिमम 2.5 तास ठेवायचे आहे. जर फक्त तुम्ही हेड मेहंदी हे कंडिशनर म्हणून पण वापरू शकतो आपण. जर तुम्हाला कंडिशनर म्हणून वापरायचं तर अर्धा तास किंवा 1 तास पुष्कळ झालं. आणि कंडिशनरसाठी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही मेहंदीमध्ये अंडं टाकू शकता. अंड्याचं येलो कलरचा जो पिवळा भाग आहे तो काढून टाकायचा, फक्त व्हाईट कलरचा भाग घालायचा. जेव्हा मेहंदी लावू आपण त्या वेळेलाच टाकायचं आहे अंडं, आधी टाकायचं नाही आहे. हे बघा, हे अशी मेहंदी आहे. बघा मी कसं पार्टिशन केलं आहे, एकदम पातळ पार्टिशन करायचे आणि तुम्हाला हे असं मेहंदी लावायचे. जेवढे व्हाईट केस आहे तेवढं पूर्ण लावायचे. आणि पूर्ण हेड मेहंदी पण आहे, ते मी नेक्स्ट टाईम तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेल. हे बघा, असं एकदम बारीक पार्टिशन घेऊन तुम्हाला करायचे. मेहंदी जेव्हा आपण भिजवतो तेव्हा अंडं टाकायचं नाही आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही लावणार त्यावेळेला तुम्हाला मेहंदीमध्ये अंडं टाकायचं आहे, व्हाईट कलरचं फक्त टाकायचं आहे. तर त्याने केसांना शायनी येतं, केसांना ग्रोथही छान वाढतं त्याने, आणि थिकही होतात अंड्याने. तर तुम्ही वापरू शकता अंडं. हे बघा, हे व्हाईट केस दिसतात ते तुम्हाला बघा, जिथे व्हाईट केस दिसतात तिथं आपल्याला हे सगळं मेहंदी असं लावून घ्यायचे. व्यवस्थित पार्टिशन करून लावलं ना तर प्रत्येक केसांना मेहंदी लागते. बघा, हँड ग्लोव्स पण मी घातले. मध्येच आता इथं लाईट गेली म्हणून थोडा अंधार झाला इथं. लाईट गेल्यामुळे काही दिसत नाही. थोडं येईल, 2 मिनिटासाठीच लाईट गेली होती, परत आली लगेच लाईट. जिथून तुम्ही सुरुवात कराल तिथून मेहंदी कंप्लीट करायचे. आता ह्या साईडलाही त्यांना आम्ही कान पकडायला सांगते, त्याच्यानंतर मग तिथून मेहंदी आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. ह्याला प्रोफेशनल मेहंदी बोलतात. प्रोफेशनल मेहंदीमध्ये असंच लावायचं आपल्याला, व्यवस्थित लावायचं आहे. बघा, डोक्याची इथं किंवा फोreheadला वगैरे मी नाही लावले, एकदम काळजीपूर्वक तिथं लावून घेतली आहे. तुम्ही याला दिसत असेल. हे बघा, आता मी कान पकडायला सांगितलं. हे बघा, असं इथं व्यवस्थित लावायचं आहे. ॲक्च्युली लाईट गेली आहे, येते लाईट. आणि मिनिमम मेहंदी लावायला मला अर्धा तास गेला आहे टचअप करण्यासाठी.
तुम्हालाही अर्धा तास किंवा त्याच्याहून जास्त वेळ लागू शकतो आणि पूर्ण मेहंदी लावायला 1 तास जातं पूर्ण हेअरला, म्हणजे पूर्ण डोक्याला मेहंदी लावायला 1 तास जातं. हे बघा मी व्यवस्थित परत टचअप करून घेतले. त्यानंतर मधून एक पार्टिशन घेतले. त्याच्यानंतर मी परत मधून जे एकदम मध्यभागून आपले पार्टिशन घेत असं हे लावायचं आहे बघा, असं करायचं आहे. मेहंदी ब्रशनेच लावा शक्यतो. व्यवस्थित पार्टिशन करून तुम्हाला मेहंदी लावायचे, म्हणजे प्रत्येक आली बघा लाईट लाईट आली. तर जर तुम्हाला काही कळलं नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देते. हे बघा असं व्यवस्थित पार्टिशन करून तुम्हाला सगळीकडे लावायचं. नंतर त्यांना थोडंसं वाकायला सांगायचं आहे. बघा वाकून झाले की हे तुम्हाला असं व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायचे. प्रत्येक केसांना लागते असं व्यवस्थित तुम्ही पार्टिशन केलं तर. हां, जर तुम्हाला पार्टिशन येत नसेल तर आधी त्याची प्रॅक्टिस करा पार्टिशनची. मी तेही व्हिडिओ अपलोड करते पार्टिशन कसं करायचं, आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या होतील. कारण बेसिक ते पार्टिशन केलं तर मग तुम्हाला हेअरकटलाही प्रॉब्लेम होणार नाही, मेहंदी लावायलाही प्रॉब्लेम होणार नाही, कलर्स वगैरे हेअर कलर वगैरे करायचं असेल त्यालाही प्रॉब्लेम होणार नाही. पण पार्टिशन व्यवस्थित पाहिजे. हे बघा आता माझ्या इथं होत आलेलं आहे. आता मी पूर्ण केसांना मेहंदी घेतली, पूर्ण केसांना हातात घेऊन हे बघा पूर्ण असं मेहंदी लावली खालून, आणि आता साईडने पण टचअप केलं आणि त्याचं व्यवस्थित असं कोणी बांधून केसवरती क्लिप लावले, आणि जे मेहंदी उडली ती पुढून टचअप केलं आहे बघा. आणि फक्त तुम्ही शेंड्याना म्हणजे नाही का एकदम शेवटी केसांचं हे त्यांनाही तुम्ही लावू शकता उडलेली मेहंदी. आता इथं मेहंदी ही संपली आहे. कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.